हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व। आज आपण बनवणार आहोत पनीर क्रिस्पी पकोडे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ब्रेड आणि आपण ते आता मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। आणि आता आपण पनीर कापून घेऊया। अशा प्रकारे पनीर कापून झाले की आपण जे मिक्सरला लावलेले ब्रेड आहेत ते आपण आता भाजून घेऊया तव्यावर। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। थोडंसं 1 चमचा आपण ऑरिगॅनो टाकूया। तुम्ही चवीनुसार ऑरिगॅनो कमी जास्त टाकू शकता। आणि आपण चवीनुसार मसाला टाकूया। आता आपल्याला फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे। तांदळाचं पीठ आणि बेसन, त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया। आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया। एवढे पीठ पातळ होईपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आता आपला जो ब्रेडचा चुरा आहे तो भाजून झालेला आहे। आता आपण पनीरमध्ये चवीनुसार मसाला ॲड करूया। त्यानंतर ऑरिगॅनो आपण ॲड करूया। तुम्ही चवीनुसार त्याच्यामध्ये कमी जास्त टाकू शकता। आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पनीर फ्राय करायला घेऊया। अशा प्रकारे आपल्याला पनीर टिप करायचं आहे। नंतर आपण जो ब्रेडचा चुरा केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे। आता आपण ते फ्राय करूया आणि आपले आता पनीर क्रिस्पी पकोडा रेडी आहे।